बुलढाणा जिल्ह्यातील जे नाफेड केंद्र आहे त्या नाफेड केंद्रावरती सोयाबीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची या ठिकाणी गर्दी असल्याचं पाहायला मिळते। गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी अनेक ज्या गाड्या आहेत ते या शासकीय सोयाबीन केंद्रावरती या ठिकाणी लागलेले आहेत। अनेक शेतकरी ते 4 दिवसापासून या ठिकाणी ताटकळत आहेत, मात्र त्यांचा सोयाबीनचा जो माल आहे तो अद्यापही या ठिकाणी मोजून घेतला जात नाहीये। त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी मनुष्यबळ जी संख्या आहे ती या ठिकाणी कमी आहे। ज्या चाळण्यांची संख्या वाढवायला पाहिजे होती त्या चाळण्यांची संख्या सुद्धा या ठिकाणी कमी आहे। परिणामी शेतकरी 4 दिवसापासून 5 दिवसापासून या केंद्रावरती मुक्कामी आहेत। सध्या थंडीचं वातावरण आहे, अशा वातावरणामध्ये सुद्धा या ठिकाणी शेतकरी आपला माल घेऊन या केंद्रावरती नंबर लावून आहेत, मात्र त्यांचा माल अद्यापही या ठिकाणी मोजून घेतला जात नाहीये। अशा प्रकारची परिस्थिती सध्या या नाफेड केंद्रावरती असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। दुसरीकडे पाहिलं तर अनेक शेतकऱ्यांचा जो सोयाबीन माल आहे तो डिस्कलर या नावाखाली परत केला जातो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा या ठिकाणी आर्थिक भुर्दंड या ठिकाणी सोसावा लागत आहे। शासनाचे नियम आहे की फक्त सोयाबीन खरेदी करून घ्यावी, मात्र या ठिकाणी नाफेड केंद्र चालक जो आहे तो या ठिकाणी शेतकऱ्यांचा माल खराब आहे असं कारण समोर घेऊन सोयाबीनचा कलर या ठिकाणी डाऊन आहे असं कारण समोर घेऊन या ठिकाणी त्यांचा माल परत करतो। त्यामुळे शेतकरी या ठिकाणी आर्थिक संकटात सापडलेला आहे। परिणामी शेतकऱ्यांना आपला जो माल आहे सोयाबीनचा तो बाजारामध्ये कमी भावामध्ये विकावा लागत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भूर्दंड या ठिकाणी करावा लागत आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TVN मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।